चौथी पाच जरांगे त्याच्या मायचा तर गोळी मारावं लागते माहिती का तुम्हाला? नाही चौथी पाचला पण जिरला ना तुमचा. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एक नवीन वाद समोर आला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका कथित कॉल रेकॉर्डिंगमुळे मोठी खळबळ उडाली. या प्रकरणात मनोज जरांगे पाटील आणि बाळासाहेब पातरकर यांची नाव चर्चेत आली. या व्हायरल रीलमध्ये कथित कॉल रेकॉर्डिंगचा उल्लेख करण्यात आला असून त्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया देणाऱ्यांची अक्षरशः गर्दी झाली. काहींनी मनोज जरांगे पाटील यांना संघर्ष योद्धा म्हणत ठाम पाठिंबा दिला, तर जरांगे पाटलाच्या केसालाही धक्का लागला तर संपूर्ण महाराष्ट्र उभा राहील, एक मराठा लाख मराठाच्या भावना व्यक्त करणाऱ्या अनेक कमेंट पाहायला मिळाल्या. दुसरीकडे काहींनी या कथित कॉल रेकॉर्डिंगच्या सत्यतेवर प्रश्न उपस्थित केला. ही रेकॉर्डिंग मुद्दाम व्हायरल करण्यात आली, यामागे राजकीय स्टंट आहे का, असा सवाल सोशल मीडियावर उपस्थित केला आहे. काहींनी संबंधित व्यक्तीवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली, तर काहींनी अधिकृत चौकशी झाल्याशिवाय कोणताही निष्कर्ष काढू नका असं सांगितले. सोशल मीडियावर समर्थक आणि विरोधक असे दोन स्पष्ट गट तयार झाले. मात्र अनेकांनी एका महत्त्वाचा मुद्दा मांडला की कोणत्याही व्यक्तीविरोधात हिंसक भाषा किंवा धमक्या देणे योग्य नाही. अशा संवेदनशील प्रकरणात अधिकृत तपास आणि सत्य समोर येण्याची प्रतीक्षा करणं गरजेचं आहे. सध्या या कथित कॉल रेकॉर्डिंगबाबत विविध दावे आणि प्रतिदावे सुरू आहेत. अधिकृत तपास किंवा संबंधित यंत्रणेकडून अंतिम निष्कर्ष समोर येईपर्यंत कोणत्याही अप्रमाणित माहितीवरती विश्वास ठेवणं